कधीकधी मोठमोठे धडे ना अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दडलेले असतात. आज आपण अशाच एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत. एक प्राचीन रहस्य जे फक्त 4 ओळींमध्ये बंद आहे. विचार करा, केवळ 4 ओळी, पण त्यामागचा संदेश पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत आला आहे. चला तर या छोट्याशा कथेच्या विशाल जगात प्रवेश करूया. हो, बरोबर वाचलत. हीच आहे ती पूर्ण कथा, एवढीच. पण थांबा, असं वाटेल की यात काय आहे? पण या साध्या दिसणाऱ्या शब्दांच्या मागे ना एक खूप खोल रचना आणि एक जबरदस्त संदेश लपलेला आहे. चला, आपण मिळून याचे एक एक पदर उघडून बघूया. बरं, प्रत्येक कथेची एक सुरुवात असते, बरोबर? तर आपली ही कथा सुरू होते जेतवन नावाच्या ठिकाणी. आणि ही कथा सांगणारे आहेत गुरु. हे जे छोटे छोटे तपशील आहेत ना, ते खूप महत्त्वाचे आहेत. कारण यामुळेच कथेला एक संदर्भ मिळतो, एक पार्श्वभूमी मिळते, आणि मग तिचा अर्थ अधिक स्पष्ट होतो. आता ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये, हा आहे एक जातक. आता प्रश्न पडेल की जातक म्हणजे काय, बरोबर? तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या बुद्धांच्या पूर्वजन्मातल्या कथा आहेत. आणि हा एक छोटासा तपशील हा या कथेचा संपूर्ण अर्थच बदलून टाकतो. कसं, तेच तर आपल्याला बघायचंय. जातक कथांची एक खास गंमत आहे. त्यानं कांद्यासारख्या असतात. म्हणजे एका थराच्या आत दुसरा थर, त्याच्या आत तिसरा थर. यालाच फ्रेम नॅरेटिव्ह असं म्हणतात. म्हणजे काय, तर कथेच्या आत एक कथा. आणि हीच रचना, हीच ती किल्ली आहे जी आपल्याला या कथेच्या मूळ गाभ्यापर्यंत घेऊन जाणार आहे. पण गुरु ही कथा कोणाला सांगतायत, का सांगतायत? तर ते एका अशा भिक्षूला सांगत आहेत ज्याची उमेद जवळपास संपली आहे, ज्याचा आत्मविश्वास डळमळीत झालाय, तो आपल्या मार्गावरून भटकारायला लागला आहे. आणि अशावेळी त्याला पुन्हा उभं करण्यासाठी, त्याला प्रेरणा देण्यासाठी ही कथा सांगितली जाते. चला, ही जी कांद्यासारखी रचना आहे ना, ती जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. बघा, पहिला थर, गुरु जेतवनात आहेत, ठीक आहे. दुसरा थर, ते त्या निराश झालेल्या भिक्षूशी बोलतायत. आणि तिसरा म्हणजे सगळ्यात आतला थर, ही एका राजाची कथा आहे. असा राजा ज्याने कधीही कुठल्याही परिस्थितीत हार मानली नाही. पाहिलं, कथेच्या आत कथा, आणि या सगळ्याचा उद्देश एकच, प्रेरणा. आणि या सगळ्या रचनेच्या केंद्रस्थानी अगदी मध्यभागी काय आहे माहितीये? फक्त 4 ओळी, एक छोटासा श्लोक. हो, फक्त 4 ओळी, ज्यात या पूर्ण कथेचं सार, तिची सगळी प्रेरणा आणि सगळी ताकद सामावलेली आहे. तेव्हा राजा म्हणतो, प्रयत्न करत रहा माझ्या बंधू, आशेवर ठाम रहा, कितीही त्रास झाला तरी खचू नकोस किंवा थकू नकोस. मी स्वतःला पाहतो ज्याने सर्व दुःखांवर मात करून जिद्दीने किनारा गाठला आहे. विचार करा, हे शब्द फक्त शब्द नाहीत, त्या निराश भिक्षूसाठी हे आशेचा एक नवकिरण आहेत. जरा कल्पना करा, एका बाजूला तो भिक्षू आहे जो आपल्या मनाशी झगडतोय, आतल्या वादळात अडकलाय. आणि दुसऱ्या बाजूला आहे राजा जनक, जो समुद्राच्या खऱ्याखुऱ्या वादळाला तोंड देऊन आलाय. एकाचा संघर्ष आतला, दुसऱ्याचा बाहेरचा. पण दोघांच्याही लढाईत एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे जिंकण्याची जिद्द. राजाची ही कथा त्या भिक्षूसाठी जणू एक आरसाच बनते. तर मग काय झालं असेल? राजाच्या या जबरदस्त संदेशाचा त्या संघर्ष करणाऱ्या भिक्षूवर काही परिणाम झाला असेल का? कथेने आपलं काम केलं का? आणि परिणाम? तो तर अगदीच अनपेक्षित होता. मूळ कथेत असं लिहिलंय की त्या भिक्षूने अर्हतपद प्राप्त केलं. याचा अर्थ काय होतो? म्हणजे कथेने फक्त त्याचा आत्मविश्वास परत नाही आणला, तर त्याला त्याच्या प्रवासाच्या सर्वोच्च टोकावर नेऊन पोचवलं. पण हे अर्हतपद म्हणजे नेमकं काय? ही काही तात्पुरती प्रेरणा वगैरे नाहीये. ही आहे ज्ञानप्राप्तीची अवस्था. अशी अवस्था जिथे पुनर्जन्माचं चक्र थांबतं. बौद्ध अनुयायांसाठी ही सगळ्यात मोठी सर्वोच्च अवस्था मानली जाते. म्हणजे त्या भिक्षूने फक्त स्वतःला सावरलं नाही, तर त्याने आपलं अंतिम ध्येयच गाठलं. पण थांबा, कथा इथे संपत नाही. अजून एक शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा खुलासा बाकी आहे. एक अशी गोष्ट जी या संपूर्ण कथेला एकत्र बांधते आणि तिला एक वेगळीच प्रचंड शक्ती देते. आणि तो शेवटचा खुलासा, जो या कथेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो, तो म्हणजे सर्वज्ञ बुद्धच राजा जनक होते. याचा अर्थ काय झाला की कथा सांगणारे गुरु म्हणजे बुद्ध, तेच त्यांच्या गोष्टीतले हिरो होते. त्यांनी कोणा दुसऱ्याची नाही, तर स्वतःच्या संघर्षाची, स्वतःच्या जिद्दीची गोष्ट सांगितली होती. हा केवळ उपदेश नव्हता, हा त्यांचा स्वतःचा अनुभव होता. आणि म्हणूनच तो इतका प्रभावी ठरला. तर मग ह्या 4 ओळींच्या कथेची खरी ताकद कशात आहे? तिच्या रचनेत, तिच्या संदेशात, की कथा सांगणाऱ्याच्या अनुभवात? खरं तर या सगळ्यामध्ये ही कथा आपल्याला एक प्रश्न विचारायला लावते.
आपल्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे, अशी कोणती कथा आहे जिने आपल्याला पडताना पुन्हा उभं राहायला शिकवलं? कधीकधी योग्य वेळी सांगितलेली एक छोटीशी गोष्टही आपला सगळा दृष्टिकोन बदलून टाकू शकते, नाही का?